परंतु आमच्या कुटुंबातला संवाद संपत चालला. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये मुलांशी संवाद कमी करू लागलो. मग ती आमची मुलं आपल्याला व्यक्त होण्यासाठी एखादं सोशल मीडियासारखं माध्यम शोधू लागली. आणि याची भयानक परिस्थिती आज आहे आपल्या समोर आहे की शिवचरित्रातून आपल्याला काय जर घ्यायचं असेल तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जर काय घ्यायचं असेल तर आपल्या मुलांना मिळणारं ध्येय की आपल्या मुलाला एक उच्च असं ध्येय आपण देऊ शकलो पाहिजे. दुसरी गोष्ट की आमच्या कुटुंबामध्ये बाळासाहेब जिजाऊंचा जो आपल्या मुलाशी संवाद होता अगदी ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक होता तोपर्यंतचा माँसाहेब जिजाऊंचा संवाद इतका हृदय संवाद होता असं जाणवतं की माँसाहेब जिजाऊंची त्यावेळेला तुला केलेली होती. इतकंच नव्हे तर माँसाहेब जिजाऊंना वरती जाण्या येण्याची अडचण व्हायची म्हणून पासारला महाराजांनी आपल्या मातेसाठी एक वाडा उभा केलेला होता. आपल्या कुटुंबामध्ये असणारा संवाद संपत चाललाय आणि आपली मुलं आज व्यक्त होत नाहीयेत आपल्या आई वडिलांपाशी. ही सगळ्यात मोठी एक शोकांतिक आहे. तर आपण माँसाहेब जिजाऊंसारख्या आई जन्माला आली पाहिजे आणि शहाजीराजांसारखे आज बाप असले पाहिजेत की जे बाप आपल्या मुलाला काय देतील तर तशी राजमुद्रा देतील, जसं व्हिजन अँड मिशन ऑफ लाईफ देतील. ते शिवछत्रपतींना मिळालेलं होतं.